सावली तू एक काम कर, लवकरात लवकर तयारीला लाग. आजूबाजूच्या सगळ्या बायकांना सांगून टाक. मला छकुलीसाठी आता नवीन कपडे पण घ्यावे लागतील बारशासाठी. आणि सावली, पाळणा सजवायला फुलं पण लागतील हा. तेव्हा खूप कामं बाकी आहेत. मी एक काम करते, लिस्ट तयार करते, तू बाकीच्या तयारीला लाग. हा, मी आले तिला झोपून. छकुली हेच नको होतं मला. कशाला उगाच डोक्यात भरवलंस तिच्या? मी काय भरवलं त्यांच्या मनात? मी फक्त त्यांना हे विचारलं की बाळाला काय हाक मारता म्हणून. त्यांनीच बारशाचा विषय काढला ना. अरे पण सावली, तू बोललीच नसतीस तर तिने पण विषय काढला नसता ना. आता बारसं करणार आहे ती, सगळ्यांना बोलवायचंय, आजूबाजूच्या लोकांना. मला ना तुमचं काहीच कळत नाहीये. जर मी त्यांना सत्य सांगायला गेले तर ते तुम्हाला आवडत नाहीये. मी त्यांच्या नाटकात सामील झाले तेही तुम्हाला पटत नाहीये. मग मी काय करावं? काहीच नको करू सावली. प्रत्येक वेळेला काहीतरी केलंच पाहिजे असं नाहीये. आता ना मला पण असं वाटायला लागलंय की तू जास्त रिॲक्ट करतेस. ठीक आहे, मला सांगा, जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा कळलं होतं की तारा मॅडमचा आवाज हा त्यांचा आवाज नसून माझा आवाज आहे, तेव्हा हे सगळं असंच चालू राहायला पाहिजे असा विचार केला होतात का तुम्ही? नाही ना. मग माझ्या डोळ्यासमोर हे सगळं चुकीचं घडतंय. मी कशी गप्प राहू? मला वाटलेलं तुम्ही माझी साथ द्याल, पण हे बघ, आत्ता मला ना आईला दुखवायचं नाहीये. तू आता काही करू नकोस. आई जे काय करते ते योग्य करते. आईला पण अमृतावहिनीला त्रास द्यायचा नाहीये. आणि जर सत्य अमृतावहिनीला कळलं तर सगळ्यात जास्त त्रास तिला होईल. हे बघा, एका बाजूला सत्य आहे आणि दुसऱ्या बाजूला तिलोत्तमा मॅडमचा हट्ट आहे. जर आपण बहिणींना लवकरात लवकर सत्य नाही सांगितलं तर ह्या सगळ्यातून त्या बाहेर नाही येणार. तुम्ही कोणतीही एक बाजू निवडा. दोन्ही दगडांवर पाय ठेवून नाही चालणार. बारसं कसं करायचं? बारसं आता तर हद्द झाली. मला सहन होत नाहीये हे सगळं. अमृताचं म्हणणं आहे उद्याच्या उद्या करायचंय बारसं. कसं करायचं? आणि बारशाला बाहेरची लोक आली ना, गोंधळ होईल आई. खरंय, अमृताचा भ्रमिष्टपणा असाच वाढत राहिला आपण सगळेच अडचणीत येऊ. अगदी बरोबर आहे तुमचं. राजकुमार, तू समजावू शकशील तिला? तिला सांग, आपण बाळाला 12 दिवस झाल्याशिवाय किंवा 1.25 महिना झाल्याशिवाय शास्त्राप्रमाणे नाही बारसं करू शकत. मी हे सांगितलं नसेल असं वाटतं का तुला आई? त्या भाऊलीपासून स्वतःला वेगळं करायला ती तयार नाही. मी काही सांगितलं ना तिला, ती ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीये. मग काय सांगू मी तिला? काय आहे सगळं? कसलं एवढं सामान? बारशाचं सामान आहे. बहिणींच्या बाळाचं बारसं आहे ना उद्या. त्यामुळे मी आणि बबलू दादा मार्केटला गेलेलो सामान आणायला. सावली, काय करतेस हे? अगं, वहिनीने का बारशाचा विषय काढला, तू तयारीला पण लागलीस? जरा तरी विचार कर. बहिणींनीच सांगितलंय मला तयारी करायला आणि त्या मागेच लागल्या. मग कसं टाळणार होतो आपण त्यांना? दादा, मला कळतंय तुझं काय चाललंय ते. मुद्दाम करतेस ना आम्हाला त्रास द्यायला, आम्हाला हे दाखवून द्यायला की आम्ही जे काय करतोय ते चुकीचं करतोय आणि तू कशी बरोबर आहेस. मुद्दाम चाललंय तुझं हे सगळं. स्वतःचा पॉइंट तुला प्रूव्ह करायचंय आणि आम्हाला अडचणीत आणायचंय, हो ना? तुम्ही गैरसमज करून घेताय तिलोत्तमा मॅडम. ह्या सगळ्याला मी सुरुवातीपासून विरोधच करत होते. आणि हे बारसं म्हणजे खूप मोठं संकट आहे. पण तुम्ही कुणीच माझं ऐकलं नाहीत. तुम्हीच मला गप्प केलत ना. आता नाही ऐकणार वहिनी. सांगा मला, तुम्ही कसे थांबवणार आहात त्यांना या सगळ्यातून? मी सांगते ना, हे सगळं सामान बबलू परत देऊन टाकायचं. बारसं होणार नाही. कोण म्हणतं बारसं होणार नाही? माझ्या छकुलीला उद्या नवीन नाव मिळणार आहे. खलं खुलं नाव मिळणार आहे, हो की नाही छकुली? किती दिवस फक्त छकुली 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 म्हणायचं तुला.
तुम्हाला माहितीये मी सगळ्या माझ्या मैत्रिणींना निमंत्रण सुद्धा दिलंय. सगळे येणार आहेत म्हणाल्या. नाही चकली, नवीन नाव, नवीन कपडे, सगळं नवीन नवीन नवीन. सावली तुला समजतंय तुझं काय चाललंय? काय करतेस तू असं? अगं तिला बिचारीला कळत नाहीये, तिला भान नाहीये ती काय बोलतेय, कशी वागते. आणि तू तू तर हुशार आहेस ना, तू समजवायचं तिला. मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्या हट्ट धरून बसल्यात बाळाच्या बारशासाठी. सारंग सर सुद्धा होते तिथे, त्यांना सुद्धा विचारा ना. अगं पण तिने जरी हट्ट धरलेला असला तर तू का तिला प्रोत्साहन दिलंस? तू तयारीलाच लागलीस बारशाच्या. एक्झॅक्टली, तेच तर म्हणते मी. सॉरी सावली, पण एक गोष्ट सांगू का? तुझ्या या अशा आगाऊपणामुळे ना आपल्या घराचं नेहमी नुकसानच होतं. उद्या जर का खरंच लोक आले बारशासाठी घरी तर काय सांगायचे त्यांना? नाही माहित माझा यात काय दोष आहे. वहिनींच्या हट्टापुढे माझं काहीच चालत नाही. मलाही नाही आवडत आहे जे काही घडतंय ते. बरं ऐका, आपण एक काम करूयात, तुम्ही त्यांची समजूत काढा. मी हे सगळं बारशाचं नाटक तू सुरू केलंयस ना, मग तू निस्तरायचंस. मी? हो, बारशाचं नाटक तू चालू केलंयस. पण मी हे सगळं सुरू नाही केलंय तिलोत्तमा मॅडम. प्लीज माझ्या बरोबर आर्ग्युमेंट करू नकोस. मला खरंच खूप टेन्शन आलंय. मला जाऊन ना राजकुमारशी अजून बोलायचंय. अमृताने ज्या बायकांना फोन करून आमंत्रण दिलंय ना, त्यांना फोन करून परत सांग की बारसं रद्द झालेलं आहे. कारण त्या बायका जर का आल्या ना तर काय होईल काही सांगता येत नाही. आले. तुम्ही का काही बोलला नाहीत? तुम्हालाही माहिती आहे ना मी हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करत होते. अगं पण वाद वाढवून काय होणार आहे? आई आधी चिडली आहे. बरं, म्हणजे माझ्यावर खोटा आरोप झाला तरीही चालेल? मी हे सगळं आधीच थांबवण्याचा प्रयत्न करत होते सारंग सर. तेव्हा तुम्हीच मला गप्प राहायला सांगितलं. आणि आता जेव्हा मी वहिनींचं मन जपते तेव्हाही मीच दोषी. म्हणजे काही झालं तरी वाईट मीच, हो ना? तू तुझा हट्ट सोडला असतास ना तर विषय एवढा वाढला नसता. हट्ट सोडला असता. एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का सारंग सर? प्रत्येक गोष्टीत तुम्ही मला बदलायला सांगता, माझी समजूत काढता, मला गप्प राहायला सांगता. इतक्या सहजपणे उठसूट मला सांगता ना, तितक्याच सहजपणे तुम्ही तुमच्या आईला सुद्धा समजावून सांगा.